नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. हा माझा पहिला व्लॉग आहे. तर चला मी तुम्हाला पहिले माझी ओळख करून देते. माझी ओळख म्हणजे माझं नाव अश्विनी साखरे आहेत. तर माझ्या कारभाऱ्यांचं नाव आहे अमित साखरे आणि माझा एक छोटा मुलगा आहे 1.5 वर्षाचा, त्याचं नाव आहे शिवान साखरे. तर आम्ही तिघेही या ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये, या चॅनलवरती तुम्हाला दिसणार आहेत. तर आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे त्याचं तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल काय विषय आहे म्हणून. तर हा लेडीज स्पेशल विषय आहे. खूप लेडीजांना खूप आवडतं असे नवनवीन भांडे बघण्यासाठी. त्यात एवढं स्वस्तात आणि मस्त भांडे बघण्यासाठी तर खूप आवडतात. तर मी तेच दाखवणार आहे, 10-20 रुपयाचे भांडे. तर खरंच ते मी 10-20लाच आणलेले आहे. नकळत काहींना विश्वासही पटणार नाही का भेटतात म्हणून आता ह्या महागाईच्या काळात. तर नाही, अजूनही भेटतात. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी हा पहिली वस्तू दाखवते. एक छोटंसं बास्केट आहे, त्याला छान बघू शकता तुम्ही, हँडल दिलेलं आहे, झाकणी एकदम फिट आहे, एवढा पेस आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही त्यात काही स्टोरेज करू शकता. मी तर हे फ्रीजमध्ये आपण छान लिंबू हे जे आहे ते स्टोरेज करू शकतो. याचा फायदा असा आहे की हे जे बास्केट आहे त्यात आपली जी आतमधली हवा आहे ती आसपास जाण्यासाठी खूप जागा आहेत. त्यामुळे आपले जे आपण स्टोरेज करून ठेवू या बास्केटमध्ये ते खराब होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यासाठी मी हा डब्बा घेतलेला आहे. खूप छान आहे आणि जड आहे. प्लास्टिकही खूप चांगलं आहे. 10 रुपयाला आहे म्हणून तसं नाही, पण प्लास्टिक खरंच खूप छान आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हा दुसरा डब्बा. मी हा घेतलेला आहे. त्याची एक खासियत आहे ते म्हणजे हा लॉक होतो. इकडं बघू शकता, हे लॉकसाठी दिलेलं आहे दोन्ही बाजूला. हा छान असा लॉक होतो. तुम्ही कितीही हलवा, झाकण काहीही करा तर झाकण निघणार नाही. त्यासाठी तुम्ही काही स्टोअर करू शकतात. हा छान एवढा पेस आहे, त्यात तुम्ही भाजी वगैरे काहीही काढून ठेवू शकतात. तर हा मी त्यासाठी खास घेतलेला आहे. तर याचंही प्लास्टिक खूप छान आहे. त्यानंतर मी जे घेतलेलं आहे ते म्हणजे हे. यात बरेच जण हळदी कुंकू, चंदन वगैरे अशा काही गोष्टी ठेवतात. तर मी हे त्यासाठी नाही घेतलेलं. हे आपण 10लाच घेतलेलं आहे. ह्या ज्या मी सर्व वस्तू दाखवते आहे पहिल्यांदा, मी त्या सर्व वस्तू 10लाच घेतलेल्या आहेत. ती याची मी एक सांगते की याचं जे झाकण आहे ते खूप सोपं, खूप इझिली ओपन होतं आणि खूप इझिली हे लॉकही होतं. तर यात आपण छान खडे मसाले जे असतात, जिरे, मोहरी वगैरे किंवा मिरे, लवंग, बऱ्याच गोष्टी असतात, ते तुम्ही यात स्टोअर करू शकतात. तर ते खूप इझिली पटकन खोलतातही. आपल्याला स्वयंपाकात आणि जास्त जागाचा आपल्याला प्रॉब्लेम येणार, जास्त पेस ते घेत नाही, एकदम छोट्या ठिकाणी हे राहू शकतं. तर मी खास त्यासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर मी जे घेतलेलं आहे ते म्हणजे हे बेसिंगसाठी. ही जाळी म्हणता येईल आपल्याला. बेसिंगमध्ये आपण काय करतो की आपण ज्यावेळेस भांडे घासतो तर बेसिंगमध्ये न कळत आपल्याकडनं भरपूर कचरा जातो. त्यामुळे आपलं जे बेसिंग आहे नेहमी चॉकअप होत असतं. तर त्यासाठी हे खूप यूज होतं. आपल्याला भांडे ज्यावेळेस घासतो त्यावेळेस हे बेसिंगमध्ये लॉक करायचं आहे. आपण कधी भांडे साफ करत असताना त्यात कचराही गेला तर तो छान याच्यात अटकतो. आणि याच्यात खासियत, आपण ती जाळी ओपन करून फेकून कचरा हे परत घासून त्यात ठेवू शकतो. यासाठी हे खूप छान उपयोगी आहे आणि हे पण मी 10लाच घेतलेलं आहे. त्यानंतर मी जे घेतलेले आहे ते म्हणजे ही चाळणी. ही चाळणी तर जास्त करून पीठ चाळण्यासाठी खूप उपयोगी होते आणि याची जी चाळणी आहे ती खूप बारीक आहे. त्यामुळे कितीही बारीक काही असलं तरी ते छान याच्यात अटकतं. त्यासाठी मी 10 रुपयाला चाळणी घेतलेली आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे 2 चमचे. ते तर खूप उपयोगी होतं. मेन म्हणजे कशी गोष्ट आहे की आम्ही राहतो तिघेजण, तर आपल्याला छोटीशी भाजी किंवा छोटासा स्वयंपाक करावा लागतो, तर हे चमचे खूप उपयोगी होतात. जे मोठे चमचे असतात त्याच्याने हलवण्यासाठी भाजी असते थोडी आणि एवढे मोठे चमचे, तर त्यामुळे मी छोटे चमचे घेतलेले आहे 2. हे पण मी एक 10 रुपयाला 2 घेतलेले आहे. ते एक जास्त खुलगट आहे आणि एक थोडा उत्तळ आहे. तर अशी चमच्यांची क्वालिटी खूप छान आहेत. त्यानंतर मी जे घेतलेलं आहे ती म्हणजे छोटीशी वाटी. तर याला 2 छान हँडल आहे, तुम्ही बघू शकता. तर या वाटीचा तर मी एकच उपयोग करते, ते म्हणजे कशासाठी की जे आपण फोडणी करतो, समजा दाल तडका वगैरे जे बनवतो त्यावर याच्याने आपण हे तेल टाकून, याच्यात मसाले टाकून छान फोडणी देऊ शकतो.
एकदम छोटीशी वाटी आहे, पण स्टीलची क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हँडलही एकदम पॅक आहेत. त्यानंतर मी जे घेतलेलं आहे ती म्हणजे ही ताटासारखंच म्हणता येईल, पण जाळीदार आहे आणि प्लास्टिकमध्ये. याचा उपयोग खूपच होतो आणि खूप फायदेशीर आहे, हे घ्यायलाच हवं. तर याचा उपयोग जसा होतो की आपण ज्यावेळेस चपाती वगैरे बनवतो, भाकरी बनवतो, त्या गरम गरम असतात आणि ते आपण काय करतो की टोपल्यात ठेवतो कपडा वगैरे टाकून, तर ते पूर्ण कपड्यामध्ये घाम येतो गरमागरम. तर याच्यात आपण टाकून त्याचं पूर्ण गरम जे आहे त्याची वाफ निघून गेल्यानंतर पोळ्या थंड झाल्यानंतर आपण ठेवू शकतो. हे खास त्यासाठी उपयोगी होतं. तर याचा वापर करून बघा, खूप छान आहे, खूप उपयोगी येते आणि याचंही प्लास्टिक खूप छान आहे. तुम्ही कसंही करा, असं तुटणार नाही, काय नाही. 10 रुपयाच्या हिशोबाने खूपच छान आहे. चला आता 20 रुपयाचे जे वस्तू आहे त्याची मी तुम्हाला रिव्ह्यू देत आहे. त्या वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही 20ला, एक वाटी 20ला मी घेतलेली आहे. अशा मी 5 वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठी साईज आहे याची 20च्या मानाने. त्यात स्टीलची क्वालिटी पण खूप छान आहे, पटकन वाकणार नाही की काय नाही. डिझाईन आहे आतमध्ये आणि खूप छान क्वालिटी आहे आणि याचा खूप मोठा पीस पण आहे. अशा मी 5 वाट्या घेतलेल्या आहे एकसारख्या. तर बघू शकतात, एकदमच दिसायला पण छान आहे, ॲक्टिव्ह आहे आणि वाटीचा आकार खूप मोठा आहे. त्यानंतर मी जो घेतला आहे तो हा डब्बा, हा मी 20लाच घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचंही झाकण खूप छान पॅक होतं वगैरे. आणि हा छोटासा डब्बा आहे, समजा लहान मुलांना तुम्ही कुठे फिरायला वगैरे नेत असाल तर तुम्ही त्यांना खाण्यासाठी वगैरे हा डब्यामध्ये स्टोरेज करून नेऊ शकतात आणि इझिली हा पर्समध्ये, छोट्याही पर्समध्ये बसतो. तर हा त्यासाठी उपयोगी, मी त्यासाठीच घेतलेला आहे. त्यानंतर मी जे हे घेतलेलं आहे ते एक गोष्ट, खूप ऑमलेट वगैरे बनवण्यासाठी आपण चम्मचने ते ऑमलेटचं मिक्स करतो, ते त्यासाठी खूप यूज होतं. डाळ घुटतो वगैरे, तर याच्यासाठी हे आपण यूज करू शकतो. मी खास त्यासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेले आहेत हे 2 चमचे. कधी कधी पाहुणे येतात, जास्त भाज्या वगैरे कराव्या लागतात, तर असे खुलगट चमच्यांची खूप गरज पडते. राहिली उन्हातलीच म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही, उचटणीही म्हणत असाल. तर हा जो भाग आहे याचा खूप फायदा आहे. तो म्हणजे कसा की आपली जी चपाती किंवा पराठा वगैरे करत असेल तर आपण ते उचलताना आपल्याला हा भाग सोपा पडतो आणि जो आपण तूप वगैरे लावून शेकवतो तर याचा फायदा आहे. तर मी 2 छान चम्मच घेतलेले आहे 20ला एक आणि 20ला एक, म्हणजे असे 40 रुपयाला मी 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर हे शेवट आहे, हे म्हणजे मी देवासाठी घेतलेलं आहे. जे बघू शकता तुम्ही, छान अगरबत्ती लावण्यासाठीचं आहे. तर यात छान तुम्ही अगरबत्ती अटकवू शकतात. अगरबत्ती लावल्यानंतर त्याचा जो अंगारा पडतो तो या ताटातच पडेल, साईडला पडणार नाही. तर हे पण मी 20ला घेतलेलं आहे. याची पण क्वालिटी खूप छान आहे, बघू शकतात. तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. पुढचा ब्लॉग नक्कीच लवकरात येईल.